त्या दिवशी आपलं कुठपर्यंत आलं होतं? कधी हा मुद्दा झाला होता का? हम्म. सप्तमी पर्यंत आलो होतो का? सप्तमी. थोडं रिपीट करूया आपण सप्तमी फास्ट. सप्तमी स्यूतः पुस्तकम् पुस्तकं स्यूते अस्ति. पुस्तकं कुत्र अस्ति? पुस्तकं स्यूते अस्ति. स्यूते अस्ति. चषकः हस्तः. चषकः चषकः हस्ते हस्ते अस्ति. अस्ति. हम्म. फलं वृक्षे फलं अस्ति। वृक्षे अस्ति. चन्द्रः आकाशे आकाशे अस्ति. नौका नौका समुद्रे समुद्रे अस्ति. भक्तः सः देवालये देवालये अस्ति. पुस्तकं 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 स्यूते स्यूते अस्ति। अस्ति. हम्म, पुष्पं पुष्पं वृक्षे अस्ति। वृक्षे अस्ति. शाखा शाखा वृक्षे अस्ति. पर्णं वृक्षे पर्णं अस्ति। वृक्षे अस्ति. वाक्य पूर्ण सांगा. पर्णं पर्णं वृक्षे पर्णं अस्ति। वृक्षे अस्ति. पक्षी 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 वृक्षे वृक्षे अस्ति। अस्ति. वानरः 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 वृक्षे वृक्षे अस्ति. अस्ति। फलं पक्षी हा फलं संस्कृत शब्द वृक्षे आहे ना? अस्ति। काय म्हटलं? पक्षी हा संस्कृत शब्द आहे. मला वाटतं की खग. नाही, पक्षाला खग हा शब्द आहे. पण मग आपलं मराठी माध्यमाचं नाही कळत म्हणून सुरुवातीला आपण काही काही शब्द आहेत मराठी टाकले. बर. हा. चित्रम पुस्तकम. चित्रम पुस्तके अस्ति. चित्रम कुत्र अस्ति? चित्रं पुस्तकम् पुस्तके अस्ति। चित्रं पुस्तके अस्ति। माता माता गृहे गृहे अस्ति। अस्ति. गृहे अस्ति। कथा 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 पुस्तकम् अस्ति। कथा पुस्तके पुस्तके अस्ति। पुस्तके कथा पुस्तके अस्ति. भवनम् मंदिरम अस्ति. राजा राजा भवने भवने अस्ति। अस्ति। आपली सप्तमी विभक्ती सुरू आहे, तर सप्तमी विभक्तीला स्थान किंवा ठिकाण, तर तेव्हा वापरताना आपण काय वापरले जाते? गृहे, पुस्तके, भवनम. तर भवनमचं भवने, पुस्तकमचं पुस्तके, मंदिरमचं मंदिरे, रे वनाचं वने वने. वने. हा, म्हणजे माता गृहे अस्ति, कथा पुस्तके कथा अस्ति, पुस्तके अस्ति. राजा भवने राजा राजा अस्ति, भवने अस्ति. भक्तः मंदिरे सः अस्ति, मंदिरे अस्ति. सिंहः वने सिंहः अस्ति. वने अस्ति. म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी याच्यामध्ये डिफरन्स आहे. नपुंसकलिंगी आणि पुल्लिंगी यांचे सारखं आहे. सप्तमी विभक्तीची आहे. घेतलं आहे स्त्रीलिंगी. घटी हस्तः. घटी हस्ते अस्ति। हस्ते अस्ति। हा, घटी हस्ते अस्ति. मृगः वनम. मृगः वने अस्ति। वने वने अस्ति। अस्ति. फलं वृक्षः. वृक्षे फलं अस्ति। वृक्षे फलं वृक्षे अस्ति. अस्ति। फलं वृक्षे अस्ति वृक्षे किंवा अस्ति. वृक्षे फलम् अस्ति. बालकः गृहम्. बालकः गृहे अस्ति। अर्चकः मन्दिरम्. अर्चकः मंदिरे अस्ति. मन्दिरे अस्ति। पुस्तकम् ग्रन्थालयः. ग्रन्थालये अस्ति. पुस्तकं ग्रन्थालये अस्ति. अस्ति. चमसः
स्थालिका. आता इथे चमसः स्थालिकायाम अस्ति. स्त्रीलिंगी याम हा प्रत्यय लागतो. चमसः स्थालिकायाम. स्थालिकायाम् अस्ति. अस्ति. हम्म. चमसः कुत्र अस्ति? चमसः चमसः स्थालिकायाम् स्थालिकायाम् अस्ति. हम्म. पत्रिका पत्रिकायाम. नौका नौकायाम. पेटिका पेटिकायाम. पेटिकायाम् संचिका संचिकायाम. वार्ता पत्रिका. हा, आता तुम्ही वाक्य सांगायची, मी एक सांगते फक्त. वार्ता पत्रिकायाम अस्ति. यात्रिकः यात्रिकः नौकायाम् अस्ति. वस्त्रम वस्त्रं वस्त्रं पेटिकायाम् पेटिकायाम् अस्ति. पत्रम पत्रं संचिकायाम् सञ्चिकायाम् अस्ति. पुष्पम पुष्पं लतायाम् अस्ति. विज्ञापनम विज्ञापनं पत्रिकायाम् अस्ति. अस्ति. कथा कथा पत्रिकायाम् अस्ति. पत्रिके अस्ति. पत्रिके पत्रिकायाम् पत्रिकायाम. पत्रिकायाम् अस्ति. चित्रम पत्रिकायाम अस्ति. संस्कृतम पत्रिकायाम् अस्ति. गीतम गीतं अस्ति. पत्रिकायाम् अस्ति. वार्ता वार्ता पत्रिकायाम् अस्ति. हे बघ, कोणीतरी पत्रिके म्हटलं. इथे पाहून घ्या. स्थालिकायाम. चमसः स्थालिकायाम अस्ति. याप्रमाणेच इथे पत्रिका पत्रिकायाम. नौका नौकायाम. पेटिका पेटिकायाम. हा, हे घेतलं होतं आपण त्या दिवशी, आहे ना. कुत्र पांचालिका अस्ति वदतु. उत्पीठिकायां पांचालिका अस्ति. कुत्र कुत्र अस्ति पांचालिका? पश्यतु. कपाटिका पेटिका निधानिका. पाञ्चालिका कपाटिकायाम् अस्ति. पाञ्चालिका पेटिकायाम् अस्ति. पेटिकायाम् अस्ति. द्रोणी कुर्चः. आता द्रोणिकायाम् द्रोण्याम्. कुर्चः द्रोण्याम् अस्ति. इकारांत स्त्रीलिंगी शब्द जे आहे ते याप्रमाणे चालतात. द्रोणी द्रोण्याम. म्हणजे नदी नद्याम होईल का? हा, नदी नद्याम. जलम नद्याम अस्ति. उत्तम. जलम नद्याम अस्ति. द्रौपदी द्रौपद्याम. द्रोणी द्रोण्याम. कूपी कुप्याम. याप्रमाणे. कुर्चः कुत्र अस्ति? कुर्चः द्रोण्याम अस्ति. चालनी चमसः. चमसः चालन्याम्. चालन्याम् अस्ति. चमसः कुत्र अस्ति? चमसः चालन्याम् अस्ति. नदी नद्यां. द्रोणी द्रोण्यां. लेखनी लेखन्यां. दर्वी दर्व्यां. मीनः कुत्र अस्ति? मीनः नद्याम् अस्ति. जलं कुत्र अस्ति? जलं द्रोण्याम् अस्ति. मशी कुत्र अस्ति? मशी लेखन्याम् अस्ति. अन्नं कुत्र अस्ति? अन्नं दर्व्याम् अस्ति. हा. खाली काय शब्द आहे? पंडितः काश्याम् अस्ति. पंडितः काश्याम् अस्ति. औषधं कुत्र अस्ति? औषधं कुप्याम् अस्ति. तैलं कुत्र अस्ति? तैलं कुप्याम् अस्ति. क्षीरं कुत्र अस्ति? फलरसं कुत्र अस्ति? फलरसः कुप्याम् अस्ति. गुलिका
गुलिकां कुत्र अस्ति? कुप्याम् अस्ति। कुप्याम् अस्ति। जलं कुत्र अस्ति? जलं कुप्याम् अस्ति। कुप्याम् अस्ति। मन्दिरं कुत्र अस्ति? काश्यां विश्वनाथ मन्दिरम् अस्ति। उज्जयिनी महाकालः कुत्र अस्ति? महाकालः उज्जयिन्याम् उज्जयिन्याम् अस्ति। उज्जयिन्याम् अस्ति। अस्ति जगन्नाथ उज्जयिन्यां महाकाल पुर्याम् मन्दिरम् अस्ति। अस्ति कन्याकुमारी पुर्याम् कन्याकुमार्याम् अस्ति। कन्याकुमार्यां कन्याकुमार्याम् छात्रः पाठशाला अस्ति। छात्रः पाठशालायाम् अस्ति। छात्रः पाठशालायाम् अस्ति। वार्ता पत्रिकायाम् अस्ति। उपनेत्रं पेटिकायाम् पेटिकायाम् अस्ति। जलं जलं कुप्याम् अस्ति। मशी मशी लेखन्याम् अस्ति। लेखन्याम् लेखन्याम् अस्ति। कुप्याम् अस्ति। ज्येष्ठः काशी। काश्यां ज्येष्ठः काश्याम् अस्ति। काश्याम् अस्ति। पुष्पं पुष्पधानी पुष्पधान्याम् अस्ति। पुष्पधान्याम् अस्ति। कोणाचा माईक सुरू आहे? एक मिनिट म्यूट करून टाकू. छात्रः विद्यालयाम् अस्ति। एक सेकंड. वाटिकायाम् अस्ति। छात्रः बाकी सगळे विद्यालये शांत राहा. कोणाच्या तरी घरात आवाज येतोय, तू म्यूट करूया. कोणाचा येतोय? गौरी गौरी यांच्या घरून आवाज येतोय. झालं वाटते, बंद झालं का? हो. नाही तर आणखीन सुरू राहील. ठीक आहे. मीनः कुत्र अस्ति? मीनः नद्याम् अस्ति। नद्याम् अस्ति। माता कुत्र अस्ति? माता गृहे अस्ति। बालकः कुत्र अस्ति? माता गृहे अस्ति। बालकः कुत्र अस्ति? बालकः क्रीडाङ्गणे अस्ति। मशी कुत्र अस्ति? मशी लेखन्याम् अस्ति। अर्चकः कुत्र अस्ति? अर्चकः मन्दिरे मन्दिराम् अस्ति। मंदिराम नाही, मंदिरे अस्ति. त्याच्यामध्ये जे आहे नपुंसकलिंगी गृहमचं गृहे. इथे लेखणी स्त्रीलिंगी शब्द, इकारांत स्त्रीलिंगी. लेखन्याम. मंदिरम मंदिरे. वाटिका वाटिकायाम. वाटिकायाम् वाटिकायाम अस्ति. वाटिकायाम् अस्ति। मम पिता कार्यालये कार्यं करोति। पुढे एक एक वाक्य करा. मम पिता वित्तकोशे कार्यं करोति। मम पिता यन्त्रागारे कार्यं करोति. मम सहोदरः दूरवाणी विनिमय केन्द्रे कार्यं करोति. मम सहोदरः स्वायत्त संस्थायां कार्यं करोति. स्वायत्त संस्थायां कार्यं मम करोति. सहोदरः स्वायत्त संस्थायां कार्यं करोति। पुस्तकं कुत्र अस्ति? पुस्तकं प्रकोष्ठे अस्ति। स्यूते अस्ति।
गृहे पुस्तकं अस्ति गृहे अस्ति गृहे आहा, अस्ति पुस्तकं पुस्तकं गृहे अस्ति. शालायाम् अस्ति शालायाम् अस्ति पुस्तकं शालायाम् अस्ति शालायाम् अस्ति पुस्तकं उत्पीठिकायाम् अस्ति उत्पीठिकायाम् अस्ति पुस्तकं पुस्तकं कपाटिकायाम् अस्ति कपाटिकायाम् अस्ति पुस्तकं पुस्तकं स्यूते अस्ति पुस्तकं स्यूते स्यूते अस्ति अस्ति पुस्तकम् आपणे आपण्याम् अस्ति अस्ति वृक्षः फलम्. वृक्षे हे फलम् अस्ति. फलं वृक्षे अस्ति फले फलं फलं वृक्षे अस्ति. फलं वृक्षे अस्ति फलं वृक्षे अस्ति आसन हा हस्तः लेखनी. हा. लेखनी हस्ते लेखनी अस्ति हस्ते अस्ति हस्ते अस्ति हम्म. आकाशः आकाशे आकाशः चन्द्रः हम्म? तारकाः अस्ति आकाशे आकाशे तारकाः सन्ति. तारकाः सन्ति तारकाः सन्ति आकाशे तारकाः सन्ति हा. शुनकः उत्पीठिकायाम् शालायाम् अस्ति हा, शुनकः उत्पीठिकायाम् अस्ति पीठिकायां मीनः मीनाः जले सन्ति मीनाः जले सन्ति मीनाः मीनाः जले जले सन्ति जले सन्ति मर्कटः 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 वृक्षे मर्कटः अस्ति वृक्षे अस्ति वृक्षे अस्ति. शाखायां शाखायाम् अस्ति अत्र. शाखायां शाखायाम् अस्ति शाखायाम् अस्ति अत्र पुस्तकानि कपाटिकायां पुस्तकं पुस्तकानि सन्ति पुस्तके कपाटिकायाम् पाटिकायाम् अस्ति पुस्तकानि बहुवचनमस्ति अत्र. पुस्तकानि पुस्तकानि पाटिकायां सन्ति कपाटिकायाम् अस्ति सन्ति 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 बहुवचनमस्ति तर्हि सन्ति. हा अत्र लोकयानं मार्गे मार्गे अस्ति मार्गे लोकयानं लोकयानं मार्गे अस्ति मार्जालः मार्जालः पादत्राणम् अस्ति कटे अस्ति पादत्राणे अस्ति पादत्राणे अस्ति. अरे हा कर्तुं शक्यते. शब्दकोडे शब्दकोड अस्ति. चालकः अत्र अस्ति. कुत्र अस्ति. लोकयाने लोकयाने अस्ति अस्ति माता भवतः माता अस्ति। कुत्र अस्ति. माता गृहे अस्ति भवतः मम माता माता गृहे अस्ति. नागरिका नगरे नागरिका नगरे नगरे वसन्ति वसन्ति नगरे वस्ति नगरे वस्ति नागरिका नगरे वसन्ति वसन्ति हा इथे कारण नागरिकाः आहे तर वसंती वसती नाही. हा वसंती. अत्र कार्याणि कुर्वन्ति. वसन्ति अत्र कार्यालये कार्यालये कार्याणि कुर्वन्ति कार्यालये कार्याणि कुर्वन्ति. भवान् कुत्र पठति. कार्याणि विद्यालये पठति तर्हि अत्र पश्यतु. अवधानं ददातु. एक निमिष अवधानं ददातु. अत्र पश्यतु. प्रश्नं कथमस्ति. भवान् कुत्र पठति. तर्हि भवान् अस्ति तर्हि अहं विद्यालये पठामि. अत्रापि भवतः माता कुत्र अस्ति. मम माता गृहे अस्ति. मम माता. धनम् अत्र रक्षामः. कुत्र रक्षामः. धनं वित्तकोशे वित्तकोशे रक्षामः. अत्र पश्यतु चलनचित्रम् अत्र पश्यतु चित्रमन्दिरे पश्यतु. चलचित्रं कुत्र अस्ति. लेखन्याम् अस्ति. जलपूरणं कुत्र अस्ति. द्रोण्यां जलपूरणं. सगळ्यांनी ना एकेकाने उत्तर द्यायचं म्हणजे गोंधळ होत नाही आणि सगळ्यांचे आवाज सगळ्यांना बोलायला संधी मिळते. हा द्रोण्यां. रुचिका भगिनी वदतु. स्वमुखम् अत्र पश्यामः. कुत्र पश्यामः.
दर्पणे स्वमुखम् अत्र पश्यामः. हम्म, पश्यामः. हम्म. अभिजित रोटे महोदय, रामस्य हा, कथा महोदय. अत्र अस्ति. कुत्र अस्ति? रामायणे रामस्य कथा अस्ति. रामायणे अस्ति. हा. रामस्य रामस्य कथा कथा रामायणे अस्ति. रामायणे अस्ति. रामस्य कथा रामायणे अस्ति. अविनाश महोदय, भगवतः कृष्णस्य कथाः अत्र सन्ति. कुत्र सन्ति? महाभारते महाभारते महाभारते. महाभारते भगवतः कृष्णस्य कथा सन्ति. अत्र सन्ति. अत्र विहारं कुर्मः. कुत्र विहारं कुर्मः? उद्याने. उद्याने उद्याने विहारं कुर्मः. विहारः कुर्मः. अत्र उपविशामः. कुत्र उपविशामः? कटे कटे. कटे कटे उपविशामः. कदा? तर्हि कटे म्हणजे महोदय चटई. कटे? चटई. चटई. हा. जमिनीवर आपण टाकतो ना चटई. हा. सतरंजी चटई. सतरंजी पेक्षा चटई. चटई. आणि आपण ज्या वेळेला वेळ विचारतो त्या वेळेला प्रश्न विचारायचा असेल तर कदा. केव्हा. आपण आतापर्यंत किती प्रश्न प्रकार पाहिलेले आहेत? एक पाहिला होता सगळ्यात सुरुवातीला, कह. पुल्लिंगी विचारायचं असेल कह आणि स्त्रीलिंगी विचारायचं असेल तर का. त्यानंतर आपण किमनी प्रश्न है ना. त्यानंतर आपण कोणता प्रश्न विचारला? कुत्र है ना. पुत्र. पुत्र पती झाला का आपला प्रश्न? पती पण झाला मला वाटते. कधी झाला. किती आहे ना संख्या. त्यानंतर आता कदा म्हणजे केव्हा. आपल्याला वेळ दर्शवायची असेल तर आपल्याला काय कदानी प्रश्न करायचा आहे. म्हणजे आपली दिनचर्या जी आहे, आपण कुठून कुठपर्यंत गेलो किंवा काय कुठलं किती वाजता कार्य केलं, तर आपल्याला कदा या प्रश्नाने विचारायचं आहे. पंचवादन उत्तिष्ठति. अहं पंचवादने उत्तिष्ठामि. पंचवादने उत्तिष्ठति. आता इथे उत्तिष्ठति आपण थर्ड पर्सन करता वापरतो की नाही. म्हणजे उत्तिष्ठामि. स्वतःसाठी उत्तिष्ठामि. भवान सार्थ पंचवादने. न शृणोतु प्रथमं. प्रथमं शृणोतु. भवान कदा उत्तिष्ठति? तर्हि उत्तरम् आगच्छति, अहं प्रातःकाले पंचवादने उत्तिष्ठामि. अहं सपादपंचवादने दन्तधावनं करोमि. स्वस्य कृते मी, अन्यस्य कृते ति. अहं सार्धपंचवादने योगाभ्यासं करोमि. अहं सपादषड्वादने स्नानं करोमि. अहं पादोनसप्तवादने ध्यानं करोमि. आता आपल्याला इथे उत्तिष्ठति म्हणजे आता पहा, वाक्यरचना करताना आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर कसा करायचा आहे? रमेशः प्रातःकाले पंचवादने उत्तिष्ठति. रमेशः कदा उत्तिष्ठति? रमेशः प्रातःकाले पंचवादने उत्तिष्ठति. विनोद महोदय वदतु. रमेशः दन्तधावनं कदा करोति? रमेशः सपादपंचवादने दन्तधावनं करोति. गौरी भगिनी वदतु. रमेशः योगाभ्यासं कदा करोति? रमेशः सार्धपंचवादने सपादपंचवादने योगाभ्यास करोति.
सार्धपञ्चवादने सार्धपञ्चवादने सार्ध रमेशः सार्धपञ्चवादने योगाभ्यासं करोति। रमेशः कदा स्नानं करोति? रमेशः रमेशः सार्ध षष्ठवादनं सपादषष्ठवादने स्नानं स्नानं करोति। करोति। अर्चना करोति। भगिनी वदतु, रमेशः कदा स्नानं करोति? रमेशः सपादषष्ठवादनं स्नानं करोति। षड्वादने माझा क्लास क्लास षड्वादने होमवर्क करते. अनन्तरं गणेश कुलकर्णी महोदय वदतु, रमेशः कदा ध्यानं करोति? रमेशः पादोन सप्तवादनं ध्यानं वादने सप्तवादने सप्तवादने पादोन सप्तवादने ध्यानं ध्यानं करोति। पूर्णिमा भगिनी अग्रिम वाक्यं वदतु। पूजा रमेशः कदा पूजां करोति? रमेशः सार्धसप्तवादने पूजां करोति। गणेशस्य दिनचर्या। गणेशः कदा जागरणं करोति? अविनाश महोदय वदतु। गणेशस्य प्रातः 5 जागरणं करोति। न पश्यतु, गणेशः प्रातःकाले 5 जागरणं करोति। कदा करोति? 5 प्रातःकाले 5 विष्णु महोदय वदतु। गणेशः दन्तधावनं कदा करोति? गणेशः सपादपञ्चवादने दन्तधावनं करोति। सुभाष महोदय वदतु। गणेशः कदा योगासनं करोति? प्रातःकाले सार्धपञ्चवादने। गणेशः सार्धपञ्चवादने योगासनं करोति। मनोहर महोदय वदतु। गणेशः कदा स्नानं करोति? अस्ति वा? वदतु। गणेशाय प्रातःकाले षष्ठपाद स्नानं करोति। न पश्यतु, गणेशः सार्धषड्वादने स्नानं करोति। अधुना अस्ति स्मिता भगिनी वदतु। गणेशः कदा पूजां करोति? गणेशः सप्तवादने पूजा करोति। पूजां करोति। गणेशः सप्तवादने पूजां करोति। वैजयन्ती भगिनी वदतु। गणेशः कदा अल्पाहारं करोति? पादोन 8 पादोन 8 अल्पाहारं करोति। करिश्मा भगिनी वदतु। मी आता बघत आहे, मी ह्या क्लासला अटेंड नव्हती मी. अच्छा, त्याच्यामुळे मी आता शिकत आहे हे जे शब्द आहे. अस्तु शृणोतु। गणेशः अध्ययनं करोति। गणेशः 8 अध्ययनं करोति।
श्रावणी भगिनी वदतु। गणेशः कदा विद्यालयं गच्छति? गणेशः सार्धवादने विद्यालयं गच्छति। अस्ति वा? गणेशः पादोन प्रातः पादोनदशवादने ज्यांना सांगत होते विद्यालयं गच्छति। सर्वे अभवत् वा? अभिजित रोटे महोदय वदतु। गणेशः कदा गृहं गच्छति? गणेशः सार्धचतुर्वादने गृहम् आगच्छति। उत्तमम्। पूर्णिमा भगिनी वदतु। गणेशः कदा क्रीडति? गणेशः सपादपञ्चवादने क्रीडति। क्रीडाङ्गणं क्रीडति। गणेशः कदा क्रीडाङ्गणे क्रीडति? गणेशः सपादपञ्चवादने क्रीडाङ्गणं क्रीडति। क्रीडाङ्गणे क्रीडति। अनन्तरम् अविनाश महोदय। दूरदर्शन। गणेशः कदा दूरदर्शनं? गणेशः पादोननववादने दूरदर्शनं पश्यति। निद्रां करोति। एतेषाम् उत्तराणां प्रश्नं लिखतु। सीता सायंकाले नृत्याभ्यासं करोति। तर्हि प्रश्नं करोतु विनोद महोदय। सीता सायंकाले कदा नृत्याभ्यासं करोति? सीता कदा नृत्याभ्यासं करोति? सीता कदा नृत्याभ्यासं करोति? सायंकाले अस्ति तर्हि अत्र उत्तरम् अस्ति। गौरी भगिनी वदतु। वेङ्कटेशः षड्वादने योगासनं करोति। वेङ्कटेशः कदा योगासनं करोति? वेङ्कटेश षड्वादने योगासनं करोति। वेङ्कटेश कदा योगासनं करोति? वेङ्कटेश षड्वादने योगासनं करोति। करिष्मा भगिनी वदतु। माता दशवादने पाकं करोति। प्रश्नं करोतु। माता कदा पाकं करोति? माता दशवादने कदा करोति? न भगिनी। माता दशवादने पाकं करोति। पश्यतु अत्र प्रश्नं करणीयमस्ति। माता कदा पाकं करोति? तर्हि उत्तरम् आगच्छति। दशवादने पाकं करोति। बोलू आचार्यांना बोलू दे। अत्र प्रश्नं करणीयमस्ति। रुचिका भगिनी वदतु। सा प्रातःकाले पूजां करोति। सा कदा पूजां करोति? उत्तमम्। तर्हि एकम् एकं वाक्यं वक्तुं शक्यते वा? एक वाक्य सांगू शकता तुम्ही? प्रश्न आणि उत्तर। तर्हि एक नावानि अहं वदामि। विष्णु गायकवाड महोदय। तुम्ही एक प्रश्न करा मॅम, नंतर आम्ही बघू मग। अच्छा, प्रश्न करू का मी? विष्णु महोदय, भवान कदा उत्तिष्ठति? अहं प्रातःकाले 5 वादने तिष्ठामि। मनोहर महोदय वदतु। भवान कदा योगासनं करोति? अहं प्रातःकाले 6:00 योगासनं करोति। करोति न, स्वस्य कृते मी करोमि। आम्। रुचिका भगिनी वदतु। भवती कदा स्नानं करोति? अहं प्रातःकाले 7:00 स्नानं करोमि। उत्तमम्। सुभाष महोदय वदतु।
भवान कदा अल्पाहारं करोति? हा, गणेश महोदय, हा, गणेश महोदय वदतु, भवान कदा कार्यालयं गच्छति? अहं दशवादने कार्यालये गच्छति गच्छति न गच्छामि गच्छामि स्वस्य कृते मी, मी अन्यस्य कृते ति। गच्छामि गच्छामि। पूर्णिमा पांडे भगिनी वदतु, भवती कदा अध्ययनं करोति? अहं दशवादने अध्ययनं करोमि। करोमि। शुभा देशमुख महोदया वदतु, भवती कदा भ्रमणं करोति? अहं सायंकाले 6:00 भ्रमणं करोमि। उत्तमम्। हा, स्मिता भगिनी वदतु, भवती कदा आपणे गच्छति? अहं पञ्चवादने आपणे गच्छामि। अभिजित महोदय, भवान कदा क्रीडति? अहं पञ्चवादने क्रीडां करोमि। अहं पञ्चवादने क्रीडां करोमि। पूर्णिमा भगिनी, क्रीडां करोमि। पूर्णिमा भगिनी, भवती कदा चायपानं करोति? अहं त्रयवादने चतुर्वादने वा पञ्चवादने करोति? चतुर्वादने करोमि। तर्हि वदतु, वाक्यं वदतु। अहं चतुर्वादने चायपानं करोमि। उत्तमम्। वैजयन्ती भगिनी वदतु, भवती कदा निद्रां करोति? अहं 10:30 निद्रां करोमि। श्रावणी भगिनी वदतु, भवती कदा भोजनं करोति? अहं 8:00 भोजनं करोमि। सायंकाले, रात्रौ वा प्रातःकाले? रात्रौ। रात्रौ। रात्रौ आणि सकाळी असतो। रात्र आणि प्रातःकाल बोथ ना? आमां, तर्हि सा न उक्तवती न? यस मॅम। एतस्मात् कारणात् अहं वदामि, समयं वदतु, प्रातःकाले, मध्याह्ने, सायंकाले, रात्रौ। यस यस, राइट मॅम। अर्चना भगिनी वदतु, भवती कदा पूजा अर्चनां करोति? अहं सायंकाले 5:00 पूजा अर्चना करोमि। सायंकाले 5:00 पूजा अर्चनां करोमि। 5:00। तर्हि अत्र किमस्ति? सप्तमी विभक्ति। वादने। तर्हि पश्यतु, अद्य वदतु। पश्यतु, अद्य, श्वः, परश्वः, प्रथमं शृणोतु, एक निमिष. पहिल्यांदा मी म्हणते, माझ्या मागे म्हणायचं, सोबत नाही म्हणायचं. काय होतं की मग तो गोंधळ होतो आणि इतरांनाही समजत नाही. मी म्हणते, विथ ऍक्शन करा. तुमचे व्हिडिओ ऑन करा, म्हणजे तुम्हालाही कळेल कसं करायचं आहे. व्हिडिओ ऑन करा आणि मी म्हणते, माझ्या मागे विथ ऍक्शन करा.
ठीक आहे. अद्य 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 श्वः 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 परश्वः परश्वः श्वः परश्वः 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 प्रपरश्वः परश्वः प्रपरश्वः परश्वः अद्य 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 ह्यः श्वः ह्यः श्वः माझ्या हाताकडे परश्वः लक्ष द्या. श्वः दिसत नाही मॅडम तुमचं. हा? दिसत नाही तुमचं आहे. माझं दिसत नाहीये. मोठं हा. करून तुम्ही मोठं दिसत थोडं. नाही मॅडम. मी दिसत नाही. आता दिसते का? तुम्ही दिसता पण ऍक्शन नाही दिसत. अच्छा, मग मोठं करते. बाकीच्या लोकांचे व्हिडिओ दिसतात. अच्छा, मग सगळ्यांची दिसू द्या ना. आपण त्याला तुमची ऍक्शन दिसत नाहीये. अच्छा हा. अच्छा करूया, आपण त्याला प्रोसेस करूया आता. हे वाराचे नाव आहे का मॅडम? हा? हे डावीकडे संस्कृत आणि उजवीकडे मराठी असे वाराचे नाव आहेत का? ते कसं? नाही नाही, डावीकडे काल आपला परवा उद्या उद्या परवा काय म्हणतात परवा तर नेरवा परवा हा. नेरवा. हा. ते आहे काय? हा. हम्म. तर कुठे गेलं माझं? दिसते का मी? तुम्ही दिसता पण फक्त तुमचा हात दिसायला पाहिजे. तो नाही दिसत नाही आहे. नाही, सध्या तर मला आता मी गायब झाली आहे. माझी स्क्रीनवरच हा, जे आहे आता दिसता तुम्ही. आता दिसला तुम्ही. दिसता, पण तुमचे हाताच्या ऍक्शन दिसायला पाहिजे. हातवारे नाही जात. एक मिनिट, मी स्टॉप शेअरिंग करते पहिल्यांदा. स्टॉप शेअर. हा, आता मी माझ्या हा. स्वतःला पिन करून घेते, म्हणजे तुम्हाला आता दिसते. नाही नाही हो. नाही. हा, आता दिसला. हा, आता दिसलं. बरोबर आहे. आता ठीक आहे. हा. ठीक आहे. अद्य 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 श्वः 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 परश्वः 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 प्रपरश्वः प्रपरश्वः अद्य 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 ह्यः यः ह्यः अद्य परय्यः 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 प्रपरय्यः प्रपरय्यः अद्य श्वः परश्वः परश्वः प्रपरश्वः परश्वः अद्य 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 मॅम तुम्ही दिसतच नाही तुम्ही. आता तुम्ही मोठं केलं स्वतःला. आता दिसलं फक्त. मग मध्येच बाकीच्यांचे व्हिडिओ येतात त्याच्यात. असं तर नाही व्हायला पाहिजे. फक्त तुमचंच दिसायला हवं. हा, फक्त तेवढंच पाहिजे. बरं तरी बरं. स्क्रीनवर ज्यांचे मॅम, ज्यांचे व्हिडिओ तुमच्या ओपन झाले ना चुपचाप ते दिसत तरी चुपचाप त्यांनी करून राहिलेले आहे. कोणीच म्हणायला तयार नाही. मॅम, तुमच्या स्क्रीनला पिन करायला सांगा हा, सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या नावापुढे पिन करा. अच्छा. हा, म्हणजे तुम्हाला हे होईल, मी दिसेल. ते कसं करायचं पिन? माझं नाव असेल, तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेंट आहेत ना, हा. त्याच्यामध्ये जा. हा,
तिथे तुम्हाला माझ्या नावापुढे बाजूला एक म्यूट आणि बाजूला पिनच येते, तिथे पिन केला जाईल म्यूटच्या बाजूला. किंवा तुमच्या फोटोवर डबल क्लिक केलं तरी पण होतं मॅम. हा माझ्या स्क्रीनला डबल क्लिक माझ्या फोटोला जरी केलं तरी येईल. आलं दिसतंय का? नाही मॅम. मग आता मला ना डबल क्लिक केलं पिनचं ऑप्शन नाही येत आहे. डबल क्लिक केलं तरी नाही येत आहे मॅम. गॅलरी आमच्या इथे आलं. स्क्रीन आली की तुमचं? आमचं झालं, डबल क्लिक केलं. दिसते ना सगळ्यांना? नाही मॅडम, आम्हाला दिसत नाही. हो का? पिनचं ऑप्शन नाही येत. नाही येतं पिनच. नाही, फोटोला करायचं डबल क्लिक. हा फोटोच्या तिथे. ओके, मी प्रयत्न करतो. गेलाय मॅम फोटोलाच, परंतु होऊन नाही राहिलं ते. बरं ठीक आहे, मग आता काहीतरी पर्याय शोधते मी एक काम करते. आपल्या गॅलरी मधले व्ह्यू गॅलरी जी आहे यामध्ये मल्टी स्पीकर हो का? आता पार्टिसिपेंट मध्ये तुमचं नावच नाही दिसतंय. नाही फोटोला करा ना, माझं जे हे दिसतंय ना आता फोटोला करतो. फोटोच्या बाजूला ते आहे. पार्टिसिपेंट मध्ये संस्कृत चौपाल म्हणजे मॅडमचं नाव हा आहे. माझं आहे. चौपाल म्हणजे माझं आहे. हा होस्टला करायचं. अच्छा अच्छा. डबल क्लिक केलं तर होतेच. होस्ट लिहिला होतच नाही मॅम केलं तर. नाही सध्या मी आता गॅलरी केली सगळ्यांना बघण्याकरता. मला सगळे दिसतात आहे. आता नावं वाचण्याकरता मी केलं होतं, आता स्पीकर करते. हा आता दिसते मी? तुम्ही आता दिसत आहे, पण जेव्हा तुम्ही नाही गेलं. या करता त्यावेळेस दिसत नाही मॅम. आता जेव्हा तुम्ही ते करतात ना दिसत आहे. दिसते ना आता नाही बंद मॅडम, झाले. तुमच्या नंतर बाकीच्या लोकांचे व्हिडिओ येत राहतात. हा बाकीचे व्हिडिओ येऊ द्या ना, व्हिडिओ आले जरी तरी Setting काय झालं. त्यांच्या साईडला येत असतील आणि स्क्रीनवर पिन केलं माझं तर मोठं चित्र माझं दिसते. डबल क्लिक आलं केलं आता. डबल क्लिक केलं की येतं. हो चित्राला डबल क्लिक करा किंवा माझ्या नावा चित्रापुढे जे आहे ते ऑप्शन असते, तिथे पिन केलं की येतं. दिसत अद्य अद्य श्वः परश्वरः नाही परश्वः प्रपरश्वः अद्य अद्य गुरुवासर. आता ऐकून घ्या सगळ्यांनी फक्त. अद्य गुरुवासरः श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः प्रपरश्वः रविवासरः अद्य गुरुवासरः करिष्मा भगिनी तिष्ठतु प्रथमं शृणोतु. अद्य गुरुवासरः यः बुधवासरः अद्य गुरुवासरः यः बुधवासरः परह्यः मंगलवासरः परह्यः मंगलवासरः प्रपरह्यः सोमवासरः. तर्हि अद्य कः वासरः? अद्य गुरुवासरः. तर्हि एकम् एकं वदतु.
तर्हि करिष्मा भगिनी वदतु। अद्य अद्य न गुरुवासर शृणोतु। अद्य अद्य गुरुवासरः श्वः कः वासरः? शुक्रवार शुक्रवासरः शुक्रवासरः पश्यतु श्वः उद्या, शुक्रवासरः ह्यः काल। तर्हि अद्य श्वः परश्वः प्रपरश्वः। परश्व तर्हि भगिनी वदतु। अद्य बंद झालं. अस्तु तर्हि स्मिता भगिनी वदतु। अद्य गुरुवासः गुरुवासरः गुरुवासरः सः श्वः श्वः छः शुक्रवासरः 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 परश्वः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः यः तर्हि यः कः वासरः? ह्यः बुधवासरः अद्य बुधवासरः गुरुवासरः ह्यः यः गुरुवासरः ह्यः कः वासरः? यः मंगलवासरः ह्यः बुधवासरः तर्हि भगिनी विष्णु गायकवाड महोदय वदतु। ह्यः बुधवासरः न पश्यतु श्वः तः ह्यः पर्यन्तम्। श्वः शुक्रवासरः तर्हि पश्यतु अद्य आरम्भं करोतु। अद्य कः वासरः? अद्य गुरुवासरः अग्रे श्वः कः वासरः? श्वः शुक्रवासरः परश्वः कः वासरः? परश्वः शनिवासरः प्रपरश्वः कः वासरः? परश्वः रविवास तर्हि अद्य कः वासरः? अद्य गुरुवासरः अद्य गुरुवासरः अविनाश महोदय वदतु। अद्य श्वः परश्वः प्रपरश्वः अद्य ह्यः परह्यः प्रपरह्यः पर्यन्तं वदतु। अद्य गुरुवासरः श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः ह्यः बुधवासरः प्रह्यः मंगलवासरः प्रह्यः सोमवासरः। उत्तमं। प्रपरह्यः सोमवासरः। अनन्तरं गणेश महोदय वदतु। अद्य गुरुवासरः श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः अद्य गुरुवासरः ह्यः बुधवासरः परह्यः मंगलवासरः प्रपरह्यः सोमवासरः। उत्तमम्। अनन्तरं गौरी भगिनी वदतु। यस मैम। अद्य गुरुवासरः भगिनी वीडियो चालयतु, विथ एक्शन करोतु। अद्य गुरुवासरः श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः। शुभा भगिनी वदतु।
अद्य गुरुवासरः हम्म, श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः हम्म, अद्य गुरुवासरः ह्यः बुधवासरः हम्म. परह्यः मङ्गलवासरः प्रपरह्यः सोमवासरः उत्तमम्. अजंती भगिनी वदतु. अद्य गुरुवासरः हम्म, श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः हम्म, प्रपरश्वः रविवासरः हम्म, ह्यः बुधवासरः हम्म, परह्यः मङ्गलवासरः हम्म. प्रपरह्यः सोमवासरः. उत्तमम्. अभिजित रोटे महोदय वदतु. आं महोदय. व्हिडिओ अद्य चालयतु महोदय. गुरुवासरः. विथ ऍक्शन करोतु. हा हा व्हिडिओ चालू केला ना महोदय. हम्म, दिसत आहे? नाही, अद- तुमचा व्हिडिओ चालू चालू केला नाही. मी. चालू आहे ना. अच्छा, प्रॉब्लेम असतो. स्टॉप व्हिडिओ. आता येतं? आता दिसतो? मिनिट पाहते मी. नाही दिसत नाही. हा, दिसतोय 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 महोदय. दिसतोय ना? हा हा, दिसतोय. व्हिडिओ करून. हा. तर अद्य अद्य गुरुवासरः श्वः शुक्रवासरः परश्वः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः अद्य गुरुवासरः ह्यः बुधवासरः परह्यः मङ्गलवासरः प्रपरह्यः सोमवासरः. हा, उत्तमम्. अर्चना भगिनी वदतु. अद्य गुरुवासरः अस्ति। अद्य गुरुवासरः श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः अद्य गुरुवासरः परह्यः मंगलवासरः प्रपरह्यः सोमवासरः. अद्य गुरुवासरः श्वः शुक्रवासरः परश्वः शनिवासरः प्रपरश्वः रविवासरः अद्य गुरुवासरः ह्यः बुधवासरः प्रपय्यः मङ्गलवासरः प्रप्रपय्यः सोमवासरः. आवाज नाही येत आहे मोदींना. स्मिता भगिनी तुमचं झालंय का म्हणून? हो मॅडम. वाटे महोदय सर्वच हा बोलते. ह्य आणि परह्यः परह्यः याचा उच्चार बरोबर सांग. हा, बघा. अद्य म्हणजे आज, श्वः म्हणजे उद्या, परश्वः म्हणजे परवा, प्रपरश्वः म्हणजे नेरवा. त्यानंतर अद्य आज, यह म्हणजेच काल. त्यानंतर हा यह. परह्यः म्हणजे काय म्हणतो आपण? परवा. प्रपरह्यः म्हणजे तो नेरवा, भूतकाळ गेलेला आपला, काल परवा नेरवा है ना. आज उद्या परवा नेरवा आपण असं म्हणतो ना शब्द. हा परह्यः असा आहे तो शब्द नाही. परह्यः यह परह्यः प्रपरह्यः प्रपरह्यः परह्यः परह्यः प्रपरह्यः. एकदा म्हणायचंय का? हा म्हणजे तो उच्चार थोडासा चुकत आहे बरेच. हा, म्हणा. अद्य अद्य श्वः श्वः परश्वः परश्वः परश्वः
परश्वः प्रपरश्व प्रपरश्वः परश्व परश्व अद्य अद्य यः यः परय्यः 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 प्रपरय्यः प्रपरय्यः स्पष्टमस्ति? आम अग्रे मॅम गच्छामः? परय्यः मध्ये ह चा उच्चार आहे का मध्ये? हो. परय्यः पहिले यचा उच्चार येतो. हा परय्यः. परय्यः नाही मॅडम ती मध्ये स्लाइड पाहता येईल र का? नंतर ह हो. आहे का? ती स्लाइड दाखवा. याचा उच्चार होतो. दिसते? हो हा येस. यः परय्यः प्रपरय्यः हा तुम्ही एक काम करा, स्क्रीनशॉट काढून घ्या ना एक. मॅडम हे पुस्तकात नाही राहत का? आहे आहे का? सगळं आहे. हो आहे पुस्तकात सगळं आहे. पेज नंबर सांगता येईल का याचा? हा नाही सध्या नाही. सध्या सुरुवातीला तर तुम्हाला पुस्तकामध्ये स्वर व्यंजन वगैरे हे आहे. ते सगळं शिकवणार आहे आपण? प्रश्नच नाही. तुमच्या काही जणांकडे पुस्तकं आली आहेत, काहींकडे नाही आली आहेत. त्यामुळे मग त्यांच्यावर काय होईल की त्या आमच्याकडे नाहीये मॅडम, आमच्याकडे नाहीये मॅडम असं होईल ना. या आठवड्यात सगळ्यांना पुस्तकं मिळणार आहे. बरोबर. हा तर हे आपलं बेसिक जे आहे तोपर्यंत कम्प्लीट होते, म्हणजे पुढे तुम्हाला हे सगळं जे आहे पुस्तकामधलं सगळं शिकायला मिळेल आणि लवकर समजेल. नाही तर मॅडम कसं तुम्ही आहे, कुठले बोलताय? नागपूर की पुणे? अकोला. अकोला. हा नाही ऍक्च्युली मी बस मागच्या 2 क्लास पासून अटेंड करत आहे. त्याच्या आधी ते झालं नाही किंवा किती क्लास झाले मला समजलं नाही. अच्छा तुम्ही युट्यूबला रेकॉर्डिंग टाकलेत आपले तर बरं ते पाहू शकता आणि वेबसाईटला पण टाकणं सुरूच आहे, वेबसाईटला पण पाहू शकता. ठीक आहे मॅडम. इथपर्यंत झालं. स्क्रीनशॉट काढला ना? हो ठीक आहे. मग तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आज. हे आता आपण घेऊया. चिंतयतु अद्य मंगलवासरः. अद्य मंगलवासरः. श्वः कः वासरः? श्वः तर्हि परश्वः कः वासरः? परश्वः गुरुवासरः. प्रपरश्वः कः वासरः? प्रपरश्वः शुक्रवासरः. तर्हि यः कः वासरः? यः बुधवासरः. सोमवासरः. यः सोमवासरः. सोमवासरः. अद्य मंगलवासरः अस्ति तर्हि यः सोमवासरः. परय्यः कः वासरः? अरे परय्यः तू रविवासरः ना? ते स्क्रीनशॉट वर ते खालीवर झालं ना म्हणून. हा नाही हे नुसतं आपण मंगलवासरः घेतोय सध्या. ते खालीवर झालं. परय्यः रविवासरः. प्रपरय्यः कः वासरः? तर्हि अद्य शनिवासरः. चिन्तयतु अद्य शनिवासरः. तर्हि श्वः कः वासरः? परश्वः कः वासरः? परश्वः सोमवासरः.
सोमवासरः सोमवासरः परश्वः सोमवार। प्रपरश्वः कः वासरः? मंगलवासरः। यः कः वासरः? यः शुक्रवासरः। परय्यः कः वासरः? परय्यः गुरुवासरः। प्रपरय्यः कः वासरः? प्रपरय्यः वासरः। अस्तु, अग्रे गच्छामः। स्पष्टमस्ति ना अत्र पर्यन्तम्? आम् मॅडम किती पिरियड झाले आतापर्यंत? आपले मला वाटते 5-6 झाले असतील. असं झाले ना, ठीक आहे. वेबसाईट वर टाकले आहे का मग आधीचे? हो हो, टाकले. ओके मॅडम. हा, बघा इथे दिलेलं आहे अद्य, श्वः, परश्वः, परश्वः, अद्य, ह्यः, परह्यः, प्रपरय्यः। अत्र रिक्तस्थानानि पूरयतु। अद्य भानुवासरः म्हणजे रविवासरः. आम्, भानुवासरः म्हणजेच रविवासरः। तर्हि अद्य भानुवासरः, सोमवासरः कदा? श्वः सोमवासरः। सोमवासरः। मंगलवासरः कदा? परश्वः शनिवासरः कदा? शनिवासर। अद्य शनिवार शनिवासरः कदा? शनिवासरः कदा? शनिवासरः। चिन्तयतु, अद्य मंगलवासरः, तर्हि श्वः बुधवासरः। परह्यः कः वासरः? परह्यः रविवासरः। अधुना अहं न वदामि, पश्यतु, अधुना अहं न वदामि। अत्र पश्यतु, रिक्तस्थानानि सन्ति। तर्हि अद्य मंगलवासरः कः कः कदा अस्ति वदतु, एकमेकं वदतु। यः सोमवासरः। परह्यः रविवासर। प्रपरह्यः शनिवासरः। उत्तमम्। अत्र परश्वः गुरुवासरः। अत्र अद्य आगस्ट् मासस्य 16 दिनाङ्कः अस्ति। 16 दिनाङ्के स्वातन्त्र्यदिनोत्सवः कदा? यः स्वातन्त्र्यदिनोत्सवः। स्वातन्त्र्यदिनोत्सवः कदा? यः स्वातन्त्र्यदिनोत्सवः। अद्य अक्टोबर् मासस्य 1 दिनाङ्कः। गान्धी जयन्ती कदा? गांधी जयंती। अद्य जनवरी मासस्य 24 दिनाङ्कः। गणराज्योत्सवः। समजलं नाही मॅडम? पश्यतु, मी सांगते। बघा काय म्हटलंय, अद्य ऑगस्ट मासस्य 16 दिनांक। आज ऑगस्ट महिन्याची 16 तारीख आहे, बरोबर आहे? मग स्वातंत्र्य दिनोत्सव कदा? स्वातंत्र्य दिन केव्हा? तर आदल्या दिवशी, 16 ऑगस्ट। 15 ऑगस्ट केव्हा? आचार्यांना बोलू द्या, बाकीचे शांत राहा, आचार्यांना बोलू द्या। तर आपली जर 16 ऑगस्ट दिनांक आहे, तर आपल्याला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा केव्हा? तर मग आदल्या दिवशी असतो, म्हणून यः स्वातंत्र्य दिनोत्सवः।
अद्य ऑक्टोबर मासस्य प्रथम दिनांक. आता 1 ऑक्टोबर हे जे आहे तर आपली गांधी जयंती केव्हा असते? गांधी जयंती कदा? श्वः गांधी जयंती. दुसऱ्या दिवशी आपली गांधी जयंती. मग काय होईल? श्वः. 2 ऑक्टोबरला असते ना गांधी जयंती, म्हणून श्वः गांधी जयंती. अद्य जानेवारी मासस्य चतुर्विंशती दिनांक, म्हणजे आज जानेवारी महिन्याची 24 तारीख. तर मग गणराज्योत्सव कदा? 26 जानेवारी केव्हा असते? परश्वः राज्योत्सवः. परश्वः. मिळाली उत्तर. समजले? येस मॅम. ओके. गच्छन्ति, गच्छामः, गच्छन्तु. हे गच्छन्ति कोणासाठी वापरतात? गच्छामः कोणासाठी वापरतात आणि गच्छन्तु कोणासाठी वापरतात? हे बहुवचन आहेत सगळे. आपण पाहिलं होतं गच्छति एकवचन आणि गच्छन्ति बहुवचन. हा, गच्छामि एकवचन, गच्छामः बहुवचन, गच्छतु एकवचन, गच्छन्तु अनेक वचन. रामः गच्छति, रामाः गच्छन्ति. गजः गच्छति, गजाः गच्छन्ति. अहं गच्छामि, वयं गच्छामः. भवान गच्छतु, भवन्तः गच्छन्तु. या पद्धतीने आपल्याला एक एक पाहायचं आता. शिष्टाचार. आता हा संवाद आहे. शिष्टाचाराकरता कसं बोलायचं, काय बोलायचं. तर इथे आपल्याला या शब्दांचा उपयोग केलेला आहे. हरिओम, सुप्रभातम, स्वागतम, क्षम्यता, नमस्कारः, चिंतामस्ति. या शब्दांचा इथे वाक्यात उपयोग करून आपल्याला काय केलेलं आहे ते आपण संवाद केले. तरी तुमच्यापैकी कोण वाचते? हा, अभिजित महोदय वदतु. हरि ओम, सुप्रभातम. हरि ओम. हरि ओम, सुप्रभातम. नमस्ते श्रीमान. नमस्ते श्रीमान. नमस्ते श्रीमान. आगच्छतु. स्वागतम, आगच्छतु. स्वागतम, आगच्छतु. आगच्छतु, उपविशतु. धन्यवादः. दोघांचा संवाद घेता का महोदय? दोघांचा संवाद घेता? दोघांचा संवाद आहे म्हणूनच म्हटलं होतं तुम्हाला. एक वाक्य पहिलं बोलायचं, एक वाक्य मी बोलेल. चालेल ना? हरि ओम. असं नाही, हरि ओम, सुप्रभातम म्हणा. हरि ओम. हरि ओम, सुप्रभातम. नमस्ते श्रीमन, स्वागतम, आगच्छतु, उपविशतु. धन्यवादः. सर्वं कुशलं वा? कुशलं. भवान् पुस्तकं स्वीकरोतु. सर्वजण नका म्हणू. एकेकाने आपण हा संवाद सगळ्यांना कळला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, तर त्याच्यामुळे कसं आहे, हा विथ ऍक्शन होतो आणि व्यवस्थित होतो. मग मध्येच जर दुसरं कोणी बोललं तर मग ते काय होईल, शब्द कळणार नाही, समजत नाहीये. सगळं एकाच वेळेला बोलले तुम्ही. हा, तर त्याच्यामुळे शांत बसा ना. एकच जण बोलेल. ठीक आहे. पुन्हा हरिओम. हरि ओम. हरि ओम, सुप्रभातम. नमस्ते श्रीमन, स्वागतम, आगच्छतु, उपविशतु. धन्यवादः. सर्व कुशलं वा? कुशलम. भवान पुस्तकं स्वीकरोतु. दोन जण वाचतात आहे. दोघ जण बोलतात. दोघं नका बोलू, एकाला बोलू द्या ना. एकच जण. कोणाला सांगितलं? अभिजित महोदयांना सांगितलं होतं. एकच जण. हा,
इथूनच सुरू करू. कुशलम आम वा कुशलम आम कुशलम भवान एतत् पुस्तकं स्वीकरोतु. कथमस्ति एतत् पुस्तकम् समीचीनम् अस्ति. भवान् अपि पठतु. हा आता हे कसं म्हणा समीचीनम् अस्ति भवान् अपि पठतु समीचीनम् अस्ति. भवान् अपि पठतु. पठतु समीचीनम् अस्ति. भवान् अपि पठतु. अस्तु अनन्तरं पठामि अहं गच्छामि. तिष्ठतु पानीयं स्वीकरोतु क्षम्यतां मास्तु. किञ्चित् स्वीकरोतु अस्तु धन्यवादः. शर्करा अधिका अस्ति किल चिन्ता मास्तु. अहम् अहम् आगच्छामि. नमस्कारः. नमस्कारः नमस्कारः. कळलं सगळ्यांना संवाद तुमच्यापैकी हा संवाद मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे आहे 2 जणांचा संवाद करून याचा पुढच्या क्लासला करून दाखवायचं ठीक आहे मॅडम शर्करा अधिक अस्ति किल किल म्हणजे किल शर्करा अधिका अस्ति शर्करा किल अधिका असते किल किल म्हणजे शंका जिथे असते आता तुमचं नाव काय आहे मला सांगा मनोहर. भवतः नाम मनोहर असते किल म्हणजे तिथे मला कन्फर्म नाहीये की तुमचं नाव मनोहर आहे. अच्छा 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 अच्छा. मग मला कन्फर्म नाहीये त्यात की साखर जास्त आहे अच्छा अच्छा अच्छा. म्हणून शर्करा अधिका असते किल आहे का डायबिटीजची गोष्ट असं. डायबिटीज आहे का? नाही डायबिटीज आहे का नाही साखर त्याच्यात जास्त झाली आहे का असं चिंता मास्तू म्हणजे मॅडम हा चिंता मास्तू चिंता करू नका काळजी नको काळजी नको अहम आगच्छामि म्हणजे पिबती म्हणजे तो पिऊन घेतो अहम आगच्छामि मी येतो नमस्कारः. ठीक आहे. आणि तिष्ठतू पाणी स्वीकारू. तिष्ठतू पाणी आमच्या तिथे चायम पाहिजे होतं का तिष्ठतू पाणी स्वीकारू. तिष्ठतू म्हणजे तिष्ठतू म्हणजे थांबा बघा म्हणजे थांब. हरिओम आपण भारतीय संस्कृतीनुसार काय म्हणतो नमस्कार करतो की नाही हा हरिओम सुप्रभातम नमस्ते श्रीमन स्वागतम आगच्छतु स्वागत आहे तुमचं आगच्छतु या उपविशतु बसा धन्यवाद सर्व कुशलम वा. मग आपण आल्यानंतर पाहुण्यांची विचारपूस करतो ना सगळं काही ठीक आहे ना आम कुशलम होय सगळं काही ठीक आहे. भवान एतत् पुस्तकं स्वीकरोतु तुम्ही हे पुस्तक घ्या स्वीकार करा पुस्तकाचा म्हणजेच पुस्तक घ्या. कथमस्ति एतत् पुस्तकं कसं आहे हे पुस्तक समीचीनम् अस्ति छान आहे चांगलं आहे. भवान् अपि पठतु तुम्ही सुद्धा वाचा अस्तु अनन्तरं पठामि अहम गच्छामि मी जातो. तिष्ठतु थांबा तिष्ठतु थांबा पानीयं स्वीकरोतु पानीयं म्हणजे सरबत मग आता तुम्ही इथे कुठलंही सरबत जे आहे ते दिले जाते. सरबतामध्ये काय असते साखर लिंबू किंवा आणखीन कुठलं आपण जे सरबतामध्ये टाकतो पानीयम म्हणजे शरबत येतं ना. सरबत पानीयम म्हणजे सरबत. मग तिष्ठतु म्हणजे थांबा पानीयं स्वीकरोतु सरबत घ्या. क्षम्यता माफ करा मास्तु नको किंचित स्वीकरोतु थोडस घ्या. किंचित म्हणजे थोडस घ्या अस्तु धन्यवाद. मग त्याने तो ग्लास घेतला आता मग प्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी प्रश्न केला शर्करा अधिका असते की ना साखर जास्त झाली आहे का चिंता मास्तु. आपण पिताना मग झाली तरी आपण काय म्हणतो नाही व्यवस्थित आहे ठीक आहे असं म्हणतो की आणि पिऊन घेतो. जसं असेल तसं आपण पिऊन घेतो कोणाकडे गेलं की पिबती म्हणजे पिऊन घेतलं त्यांनी अहम आगच्छामि नमस्कारः चला तर मग मी येतो अहम आगच्छामि मी येतो
शेवटी जाताना हा आपण जातो असं म्हणत नाही ना, येतो म्हणतो. हा म्हणून येतो मग. हो, नमस्कार. जाताना आपण सगळे एकमेकांना नमस्कार करतो. स्पष्टमस्ति वा? आम्. पश्यतु संख्या एकतः 50 पर्यन्तं वदतु सर्वे मम अनुकरणं करोतु. एकं एकं द्वे द्वे त्रीणि त्रीणि चत्वारि चत्वारि पञ्च पञ्च षट् षट् सप्त सप्त अष्ट अष्ट नव दश एकादश द्वादश द्वादश त्रयोदश चतुर्दश चतुर्दश पञ्चदश पञ्चदश षोडश षोडश सप्तदश सप्तदश अष्टादश अष्टादश नवदश विंशतिः विंशतिः एकविंशतिः एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पंचविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः त्रिंशत् एकत्रिंशत् द्वात्रिंशत् त्रयस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत् पंचत्रिंशत् षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत् अष्टात्रिंशत् नवत्रिंशत् चत्वारिंशत् एकचत्वारिंशत् द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् पञ्चचत्वारिंशत् षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् शतं न शत् पंचाशत हलंत असल्यामुळे तो पटकन उचलायचा आहे. जसं आपण इकडे एकादश द्वादश याच्यामधला अपूर्ण आहे, पण इकडे तसं नाहीये. एकत्रिंशत हा त हलंत आहे, त्याच्यामध्ये अपूर्ण नाहीये, त्यामुळे ते पटकन उचलायचं आहे. समय आपली वेळ झाली, पण आपण पटापट समय घेऊन घेऊ. एकावर एक ओव्हरलॅप. हा एक एकच वाचा. हा कः समयः षड्वादनम् षड्वादनम्
कः समयः? सपादषड्वादनम् षड्वादनम् कः समयः? सार्धषड्वादनम् सार्धषड्वादनम्। कः समयः? सप्तवादने वादनम्। अधुना सप्तवादनम् हा, पादोन-सप्तवादनम् हा. कः समयः? सप्तवादनम् बघा प्रश्न प्रकारात लक्ष द्या, मी कसा विचारते. मग आपण वेळ जी आहे, जी आपण कशाची सांगितली, क्रिया आपल्या, बरोबर आहे. आता आपण प्रश्न कसा विचारतोय, मगा विचारला कदा, आता विचारतोय कह. बरोबर आहे. कह समयः. प्रश्न कसा होईल? कह समयः. कह समयः म्हणजे किती वाजले? सप्तवादन कह समयः. सप्तवादन. कह समयः. पादोन-अष्टवादन. अष्टवादनः. वादनः नाही, वादनम्. कः समयः. सपाद-अष्टवादनम् कः समयः. सार्ध-अष्टवादनम् समयः. पादोन-नववादनम् समयः. नववादनम् कः समयः. अर्ध-नववादनम् मॅम एकदा तुम्ही सार्धनववादनम् वाचून दाखवा. पादोन-दशवादनम्. दशवादनम्. कः समयः. दशवादनम् कः समयः. सार्धदशवादनम्. समयः. पादोन-एकादशवादनम्. मॅम एकदा तुम्ही वाचून दाखवा ना, ते समजत नाहीये. हा मॅडम, 6, 6:15, 6:30 आणि 6:45 याचं एक वेळा सांगा. हेच सगळे बोलतात ना, काही समजत नाही मॅडम. 6:15, 6:45 असं काय म्हणत आहे ते. हा, ते सगळे वाचले म्हणजे समजत नाही. हे बघा, आता इथे सप्तवादनम. कः समयः. सप्तवादनम्. अत्र पश्यतु. सपाद षड्वादनम. 6:15. इथे 7:30 आहे ना. सार्ध सप्तवादनम. इथे 7:45. पादोन-अष्टवादनम. इथे 9:15. मॅम असं नाही, असं एक एक सांग, म्हणजे हे 6 आहे ना षट, तर षट म्हणजे षटवादने, आणि त्याच्या खाली 6:15 आहे, तर त्याला काय म्हणतात आहे, आणि 6:30, 6:45 असं एक जर सांगितलं ना, तर म्हणजे बाकीचे समजतील काय म्हणत आहे ते. हो ना, मग हे बघा ना, आता थांबा, हे उडवलं. षड्वादनम. षड्वादनम. सपाद षड्वादनम. सार्ध षड्वादनम. पादोन-सप्तवादनम. सप्तवादनम. कळलं? म्हणजे एक आकडा असेल आपला, 6 असो, 7 असो की 8 असो. षड्वादनम, सप्तवादनम, अष्टवादनम, नववादनम. 15 मिनिटं असेल तर सपाद, 30 मिनिटं असेल तर सार्ध, 45 मिनिटं असेल तर पादोन. आता पुढचं घेऊया आपण. बघा, इथे 5 वाजलेले आहे, पण त्याच्या पुढे 5 मिनिटं झालेली आहे ना. आता आपल्याला इथे 5 मिनिटं जास्त झाली आहे, याच्याकरता आपल्याला वाक्य बोलायचं आहे. याच्यासाठी म्हटल्या जाते पंचाधिक. 5 मिनिटं अधिक झाले म्हणून काय, पंचाधिक पंचवादनम. पंचाधिक पंचवादनम. आता इथे कमी आहे 5 मिनिटं. पंचोन म्हणजे न्यून. पंचवादनम. पंचोन पंचवादनम. जास्त असेल तर पंचाधिक
कमी असेल तर 55. 55. आता मग आकडे बदलत जातील. 55 एक वादनम है ना, किंवा मग ते जे असेल 2 असेल 3 असेल ते असेल. तर या 55 म्हणजे काय, 5 मिनिटं कमी. पंचाधिक म्हणजे काय, 5 मिनिटं अधिक. जास्त 5 मिनिटं जास्त. मग आता 55 किती वाजले, पंचवादन. 8:10 आणि पत्रिका. कोण सांगू शकेल? 55 काय, दशाधिक अष्टवादन. दशाधिक अष्टवादनम. हा, तर आता या ठिकाणी पुढे पत्रिका पण दिलाय शब्द, म्हणजे आपल्याला सप्तमी विभक्तीचा वापर करावा लागेल. इथे काय होईल, दशाधिक अष्टवादने पत्रिका आगच्छति. दशाधिक अष्टवादने पत्रिका आगच्छति. आता इथे काय होईल, 9:20 म्हणजे काय होईल, 20. विंशाधिक. इथे 20 मिनिटं जास्त आहे म्हणून अधिक शब्द आहे ना. हा, विंशाधिक नववादने कार्यालये अहम कार्यालये गच्छामि. आचार्य ते सांगा, विंशाधिक म्हणजे आचार्य तुम्ही बोला ना फक्त, म्हणजे कळत नाही ते सगळेच बोलत आहे. बाकी सगळे शांत बसा. बघा इथे आपल्याला कुठलेही या आकड्याच्या पुढे जे आहे 5 मिनिट जास्त असतील, 10 असो 20 असो, बरोबर आहे, यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अधिक शब्द वापरायचा आहे. हा, आता जर कमी असतील 5 मिनिटं 10 मिनिटं कमी असेल तर न्यून. न्यून म्हणजे काय, कमी. 55 दशोन असं वापर, बरोबर आहे. आता इथे जे आहे दशाधिक अष्टवादने, 8:10 झाले, म्हणजे 8 पेक्षा 10 मिनिटं जास्त झालेले. दशाधिक अष्टवादने पत्रिका आगच्छति. आता इथे 9:20 झालेली आहे. विंशाधिक नववादने कार्यालयम गच्छति. म्हणू शकतो आपण रमेश विंशाधिक नववादने कार्यालयम गच्छति. आता इथे 10:40 आहे, म्हणजे काय आहे, किती मिनिटं कशाला कमी आहेत की जास्त आहे? आता बघा, आपण पादोन एकादश वादनासाठी मला सांगा किती मिनिटं कमी आहे? 5 मिनिट. 5 मिनिट है ना. मग आपण कसंही म्हणू शकतो, किंवा आपल्याला 10:40 झालेले आहेत आणि 20 मिनिटं कमी आहे. दोन्ही सांगा, दोन्ही सांगा. इथं पादोन आहे ना, तर काय होईल आपलं, 55 काय होईल, 55 पादोन एकादश वादन. फलरसः. पुन्हा एकदा महोदय. इथे आपल्याला 44 इथे जास्त मिनिटं कशाला घ्यायचे मला सांगा, जर आपल्याला कमी घ्यायचे, इथे कमी आणि जास्त. तर मग आता इथे कमी किती मिनिटं कमी आहे, 20 मिनिटं कमी आहेत का 11 वाजायला, ते सांगा. बरोबर आहे, किती मिनिटं कमी आहेत 11 वाजायला? 20 मिनिटं. विंशोन काय होईल, दशवादन असंही चालेल. विंशोन एकादश वादने. एकादश नाही होणार, बरोबर आहे. हा बरोबर आहे, 11 वाजायला 20 मिनिटं कमी आहे. आणि जर आपल्याला 11:15 वाजायला 5 मिनिटं कमी आहे असं जर म्हणत असेल तर मग 55 पादोन एकादश वादनम. सोपी येते आपल्याला, बरोबर आहे. जितकी कमी संख्या आपण पकडू तेवढं आपल्याला उच्चारायला सोपी जाते, बरोबर आहे की नाही. आता 9:45 इथे 5 मिनिटं कमी आहे, है ना. इथे पहा, इथे किती मिनिटं कमी आहे, 12 वाजायला 10 मिनिटं. मग काय,
दशोन द्वादशवादनम. बरोबर आहे. दशोन द्वादशवादनम म्हणजे 12 ला 10 मिनिटं कमी आहे. आता इथे 1 वाजायला किती मिनिटं कमी आहे? 5 मिनिटं कमी आहे. पंचोन एकवादनम म्हणजे पंचोन एकवादने रमेशः भोजनम करोति है ना. हा आता इथे 3 वाजून 5 मिनिटं झाले म्हणजे 5 मिनिटं अधिक झाले. मग काय येईल? पंचाधिक त्रिवादन. आता पंचाधिक त्रिवादने रमेशः चायं पिबति. जेवढे मिनिटं इथे असतील त्याला अधिक शब्द वापरायचा. जेवढे मिनिटं कमी असेल तिथे न्यून वापरायचा. हा पंचोन दशोन है ना. अशा प्रकारे ते वापरायचे. आणि कमी शब्दांचं घ्यायचं. जास्त 40 मिनिटं जास्त आहे 50 मिनिटं जास्त असं नाही घ्यायचं. कमी मिनिटावाल्या घेऊन घ्यायचं म्हणजे सोपी जाते उच्चारणाला. म्हणजे आपण बोलताना नाही म्हणतो ना 4:45 5 मिनिटं कमी आहे, 6:30 5 मिनिटं कमी आहे असं जेव्हा बोलतो तशा पद्धतीने. आता हे 5:40 सांगा बरं. पंचोन षड्वादने अहम गृहम आगच्छामि. षड्वादने गृहम. मला एक सांगा 5:40 झाले आहेत. षड्वादनम होतं का पूर्ण 5 मिनिटं कमी नाही होत. विंशोन षड्वादने. हा एक तर किंवा पंचोन पादोन षड्वादने. इथे काय होईल? 6 वाजून 10 मिनिटं. दशोन दशाधिक षड्वादने पठामि. स्तोत्रम गायामि. हा चालेल. इथे काय होईल? सपाद अष्टवादने अहम भोजनम स्वीकरोमि. नाही सपाद अष्टवादने. आता इथे 9 वाजून 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं अधिक आहे. संस्कृतम पठामि. असंही म्हणता येते का महोदय? पंचदशाधिक अष्टवादने असं म्हणता येते का? सपाद नववादने आहेत. ऑलरेडी सपाद हा शब्द दिलेला आहे. पंचाधिक अष्टवादने म्हणू शकतो ना आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सव्वा हा शब्द जो आहे याला आपण सपाद शब्द दिलेला आहे. सपाद अष्टवादने भोजनम करोमि. इथे दशाधिक नववादने संस्कृतम पठामि. आता इथे पंचोन सार्धनववादने गीतम गायामि. अहम गीतम गायामि. इथे पंचोन दशवादने अहम निद्रां करोमि. ऐक्य मंत्र कथा आपण पुढच्या याच्यात घेऊया आता, कारण वेळ झालाय. 7:45 वाजले. पुढचा क्लास आहे याच्यावर. कोणी म्हणताय की म्हणून माझ्या मागे म्हणताय? येथे कोणाला म्हणतात? इंद्रम यमं वेदांतं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति. महोदय आपण म्हणा. वैष्णवा म्हणा. तुम्ही एकटेच म्हणा. एकटे म्हणा व्यवस्थित. सुरुवातीपासून म्हणा व्यवस्थित. एकट्यानेच म्हणा. एक जण म्हणा. एकच जण.
अरे आता सगळं म्हणत होते, आता एकही नाही. मी म्हणू हा मी म्हणू का? हा, म्हणा म्हणा, पण एकच जण, गोंधळ नको. हा कोण म्हणते? म्हणा, तुम्हीच मी म्हणा. म्हणा. यं वैदिका मंत्रदिशः पुराण इंद्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्निति बौद्धजैन सच्छ्रियकालेति च सिक्खसन्तः शास्तेति केचित् प्रकृतिः कुमार स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः। नमो नमः। एक मिनिट. चांगलं म्हटलं मॅडम, हा चांगलं म्हटलं मॅडम मी. नाही, छान म्हटलं. आणि काय छान. करायचं, ज्या वेळेला आपण म्हणतो ना सर्वांनी म्हणा, या शब्दाचा अर्थ काय होतो की सर्वांनी म्यूट करायचं, एकाने म्हणायचं, एकाने अनुगायन करायचं. म्हणजे कसं होतं की तुम्ही सगळ्यांची पण प्रॅक्टिस होते, सगळे म्हटल्या जातात आणि आवाजही व्यवस्थित येतो. म्यूट करून म्हणायचं सर्वांनी. पुढच्या वेळेला असं करू, तुम्ही सगळे म्हणा एका वेळेस बोलले की आम्ही प्रॉब्लेम अनुगायन होतो करू. मॅडम. चालेल. पण चला. तुम्ही म्हणा, आम्ही बाकीच्यांनी अनुगायन म्यूट करू. ठेवायचं. हा? पण बाकीच्यांनी म्यूट ठेवून म्हणायचं मग हम्म. गोंधळ नाही होत.